हे हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी पल्लवी. आज आपण बनवतो आहे एक हेल्दी ज्यूस. कारण आजकाल काय होतं आहे, भरपूर जणांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम, परत केस गळती, भरपूर गोष्टी होत आहेत. तर हे ज्यूस तुम्हाला तुमची बॉडी डिटॉक्स करणार. म्हणजे बॉडी डिटॉक्स झालं काय असं होतं, आपल्याला स्किनचे जे प्रॉब्लेम्स राहतात. आता मला प्रॉब्लेम्स आहेत, मला भरपूर जास्त पिंपल्स येतात, पण त्याचे डाग काही जात नाही. जेव्हापासून मी ही ज्यूस घ्यायला लागली ना, तेव्हापासून लिटरली माझं अख्खं फेसवरचं पूर्ण डाग वगैरे सगळे निघून गेलेत. म्हणजे अजून पण मला ह्याचं पण होतं, काय त्याला वांग असतं, वांग पण जातं ॲक्च्युली. आणि जातं म्हणजे कमी होतं, कारण की आपली जशी जशी बॉडी डिटॉक्स होत राहते तसं तसं, कारण की बॉडी डिटॉक्स म्हणजे आपलं ब्लड पण तेवढं चांगलं होत राहतं. तर आपण याच्यासाठी आपण घेतलं आहे एक गाजर, एक हे बीट. 2 जणांना बनवत असाल तर तेवढं बास होऊन जातं. त्याच्यानंतर आपण घेणार एक लिंबू, अर्ध लिंबू. जर तुम्हाला टेस्ट चांगली हवी असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. तर मी एकच लिंबू घेते, कारण की मला आंबट जास्त आवडतं. त्यासाठी आपण घेणार आहे अद्रक. अजून 2 इन्ग्रेडियंट्स आहेत, पण सध्या ते घरात अवेलेबल नाही आहेत. पाऊस असल्यामुळे ते अवेलेबल होत नव्हते, बट आता मला समजले ते मार्केटमध्ये आलेत. तर मी घेणार, आज जाते मी घ्यायला. तर तुम्ही पण करून बघा ॲक्च्युली की कसं आहे ते. लगेच नाही फरक जाणत, कारण की ते एकदम ऑर्गॅनिक राहतं ना, त्याच्यामुळे ते तुम्हाला थोडं उशिराच फरक दिसेल त्याचा. असं नका समजू की 2 दिवसात केलं, 2 दिवस केलं आणि ते होणार नाही, नाही झालं म्हणून बंद केलं, असं नाही. आता मी हे भरपूर दिवस झालं ट्राय करते, तर मला रिझल्ट जाणवतो आहे. त्याच्यासाठी आपण घेणार आहे कढीपत्ता पण. ठीक आहे, कढीपत्ता घ्यायचं तुम्हाला एवढा, की 2 हे असतात ना त्याचे, तेवढं घ्यायचं आहे. मला जास्त आवडतं म्हणून मी जास्त घेते. तुम्हाला जेवढं आवडतं तुम्ही तेवढं घ्या. अजून मी म्हणलं 2 इन्ग्रेडियंट्स ते असे आहेत की आवळा आणि आपलं ओली हळद. ओली हळद ही आपल्या स्किनसाठी खूप छान राहते, त्याच्यामुळे स्किन खूप चांगली ग्लो करते ॲक्च्युली. माझी स्किन एवढी बकवास होती, याने एवढी छान झाली आहे माझी स्किन. तुम्ही पण ट्राय करा. चलो, आता आपल्या ह्या सगळ्या गोष्टी रेडी झाल्यात. लिंबू पिळून घ्यायचं ह्याच्यात. जसं मी बोललं, मला 2 पूर्ण 1 लिंबू लागतं, त्याचप्रमाणे घ्यायचं. लिंबाच्या बिया काढून टाका. आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाका. आता सगळ्या गोष्टी घेतात, त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आणि ते एवढं बारीक झालं पाहिजे की ते ज्यूसमध्ये आपण घेऊ शकतो. खूप बारीक करायचं त्याला, कारण की जो चोथा असतो तो खूप उपयोगी असतो ॲक्च्युली आपल्या बॉडीसाठी. ठीक आहे. हे गाईस, मी आता हे मिक्सरमधून काढून घेतलं आहे. बघा, हे असं एकदम पातळ झालं पाहिजे, घट्ट होतं म्हणजे. त्याच्यानंतर आता मी आमच्या दोघींसाठी बनवलं तर होऊन जातं दोघींसाठी. तर माझ्या मम्मीला जास्त आवडत नाही ते घट्ट, त्याच्यामुळे तिच्यासाठी जास्तचं पाणी टाकायला लागतं. त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यात पाणी टाकून देते. आणि याची टेस्ट ॲक्च्युली स्टार्टिंगला आवडत नाही, मी पण तेवढं पीत नव्हते, वोमिट व्हायची त्याने मला. ठीक आहे. तर आता ते गरम मिक्सरमधून काढते, त्याच्यामुळे ते गरम होत राहतं, त्याच्यामुळे त्याच्यात क्यूब्स टाकून पिऊ शकता तुम्ही कम्फर्टेबल. जसं पण तुम्हाला असं वाटतं की क्यूब्स टाकल्या पाहिजे तर टाकून घ्या, नाही टाकायचं नका टाकू. पण मी मोस्टली क्यूब्स टाकून पिते, तर ते ऑप्शनल आहे. ओके, कसं वाटलं तुम्हाला माझा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर नक्की फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.